निलेश घायवळला मारहाण झाल्याची बातमी समोर आली। त्यानंतर ज्याला मारलं तो नक्की निलेश घायवळच होता ना, हे अनेकांनी पहिलं कन्फर्म केलं आणि मग पहिलवानाने ज्याला मारलं तो गुंड निलेश घायवळच असल्याचं कळल्यावर अनेकांनी यावर आश्चर्य व्यक्त केलं। पुणे शहरात ज्या घायवळ गँगची दहशत आहे त्या घायवळ गँगचा म्होरक्या निलेश घायवळच्या श्रीमुखात लगावून देण्याची हिंमत कोणी केली असेल असा प्रश्न अनेकांना पडलाय। म्हणूनच निलेश घायवळवर हात उचलणारा तो कोण होता ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी श्रेया, तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। संतोष देशमुख हत्या प्रकरण, मग सुरेश धसांसोबतचा फोटो, यामुळे निलेश घायवळ गेल्या काही दिवसात चर्चेत आला होता। यावेळी त्याची पुण्यासह बीड मध्ये किती दहशत आहे याबद्दल बोललं गेलं, पण या सगळ्यानंतर आता थेट निलेश घायवळला मारहाण झाल्याची बातमी समोर आली आहे। पहिलं तर गुंड निलेश घायवळला मारहाण झाली हे अनेकांना खरं वाटत नव्हतं, पण घायवळला मारहाण झाल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांना यावर विश्वास बसला आणि घायवळला कोणी ठोकला हे विचारलं जाऊ लागलं। धाराशिव जिल्ह्यातील अंद्रुड गावात यात्रेनिमित्त कुस्तीचा फड आयोजित करण्यात आला होता। याच ठिकाणी निलेश घायवळ पहिलवानांना भेटण्यासाठी उपस्थित होता। शुक्रवारी रात्री कुस्ती सुरू असताना निलेश घायवळ हा पहिलवानांना भेटण्यासाठी कुस्तीच्या फडात आला। त्यावेळी तिथे उभ्या असणाऱ्या एका तरुण पहिलवानाने निलेश घायवळच्या कानशिलात लगावली होती। विशेष म्हणजे निलेश घायवळ यानेच या कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं होतं। यानंतर कुस्तीच्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला। पहिलवानाने निलेश घायवळ याला मारल्यानंतर घायवळचे सहकारी मदतीला धावून आले होते। त्यांनी संबंधित पहिलवानाला चोप दिला। मात्र या सगळ्या गोंधळात हा तरुण पहिलवान घटनास्थळावरून निसटला होता। पोलीस या तरुणाचा कसून शोध घेत होते आणि आता त्याचं नाव समोर आलंय। निलेश घायवळ सारख्या नामचीन गुंडाच्या अंगावर हात टाकणाऱ्या तरुणाबद्दल माहिती समोर आली आहे। सागर मोहोळकर असं हल्ला करणाऱ्या तरुणाचं नाव आहे। तो अहिल्यानगर जिल्ह्यातील नानसगावचा रहिवासी असून पेशाने एक पहिलवान आहे। इतर पहिलवानांप्रमाणे तो देखील शुक्रवारी रात्री धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातील अंद्रुड गावच्या जत्रेला उपस्थित होता। याच वेळी निलेश घायवळ हा फडातील पहिलवानांना भेटत असताना सागर मोहोळकर हा गर्दीतून वाट काढत पुढे पोहोचला आणि त्याने थेट निलेश घायवळला मारहाण केल्याची माहिती आहे। या घटनेनंतर वाशी पोलिसांनी सागर मोहोळकर याच्यावर पोलिसांसमोर हाणामारी करून गोंधळ घालण्याचा गुन्हा दाखल केला आहे। मात्र सागर मोहोळकर याने निलेश घायवळ याला मारहाण का केली याचं कारण अद्याप समोर आलं नसलं तरी सागर मोहोळकरचा भयानक इतिहास समोर आलाय। वाशी पोलिसांनी केलेल्या तपासात सागर मोहोळकरचा भयंकर इतिहास समोर आला आहे। तो कुस्तीच्या फडासह गुन्हेगारी क्षेत्राचा पक्का खिलाडी असल्याचं पोलीस तपासातून समोर आलंय। त्याच्यावर याआधी खुनाचे 2 गुन्हे दाखल झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे। धक्कादायक बाब म्हणजे काही वर्षांपूर्वी सागर मोहोळकरला एका खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती। त्याला तुरुंगवास देखील झाला होता। खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात असताना सागरने तुरुंगात आणखी एकाचा खून केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। मात्र अद्याप यावर पोलिसांनी अधिकृत भाष्य केलेलं नाहीये। तर निलेश घायवळला मारणाऱ्या सागरची देखील गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती समोर आल्याने पूर्व वैमनस्यातून त्याने घायवळला मारहाण केल्याचा अंदाज अनेक जण लावत आहेत। तर यावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।